नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सत्यशोधक अकॅडमी बीड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस भरती 2025-26 साठी खूप महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून ठरणारे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर सत्यशोधक अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवलेले आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न परत एक वेळा पहा, हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे म्हणजे कशाचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणामध्ये जागतिक तापमान वाढीचं संकट उद्भवलं असतं. तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2, तर कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा, हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे CO2 याचं जर प्रमाण वाढलं तर जागतिक तापमान वाढीचं संकट उद्भव होऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्य परिवहन महाव म्हणजेच काय, तर एसटी. लक्षात ठेवायचं, एसटी राज्य परिवहन महामंडळ जे आहे यांच्या बस प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरामध्ये -% सवलत जाहीर करण्यात आलेली होती. हा जो प्रश्न आहे हा आपला 2023, 2024 आणि 2025च्या करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न आहे. सध्या लक्षात ठेवायचे, एसटी महामंडळाच्या ज्या बस आहेत तर त्या बसच्या प्रवासामध्ये महिलांना तिकिटामध्ये किती सवलत देण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर किती 50% इतकी सवलत जी आहे ही महिलांना एसटी महामंडळाच्या बसमध्ये देण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? 1919. आपल्याला यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा जो हत्याकांड आहे तर या हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर जे हंटर कमिशन आहे पहा, हंटर कमिशनने चौकशी केली होती 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे. हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला नागरिक शास्त्रावरती सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानसभेमध्ये निवडणुकीद्वारे येणारे जे सदस्य असतात त्यांची संख्या किती असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर 288. लक्षात ठेवा, किती 288 जे सदस्य असतात हे विधानसभेमध्ये निवडणुकीद्वारे येत असतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात. मित्रांनो, आपण यापूर्वी एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये जवळपास 72 असे प्रश्न आहेत जे फक्त आणि फक्त पोलीस डिपार्टमेंटवरतीच विचारण्यात आलेले आहेत. आणि त्या 72 पैकी आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात. तर ते असतात ऑप्शन क्रमांक 3, विशेष पोलीस महानिरीक्षक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना कधी करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर 1946. हे जे वर्ष आहे 1946, या वर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला डॅश असे म्हटले जाते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही 25 प्रश्न घेतलेले आहेत तर त्या 25 प्रश्नापैकी 8 ते 10 प्रश्न असे आहेत की हे आपल्याला इतिहासातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न ठरलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न काय आहे,
भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा त्याला म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड, क्रोमियम आणि डॅश याचे मिश्रण असते. लक्षात ठेवा, जे स्टेनलेस स्टील आहे यामध्ये कशा कशाचं लोखंड असतं, क्रोमियम असतं आणि अजून एक कोणता घटक असतो यांचं मिश्रण बनून स्टेनलेस स्टील हे बनवलं जातं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट. लक्षात ठेवा, सर्वात पहिलं कोणतं असतं? सर्वात पहिलं असतं लोखंड, दुसरं असतं क्रोमियम आणि तिसरं असतं पहा कोबाल्ट. आणि या तिघांचंही मिश्रण जे आहे हे स्टेनलेस स्टील असतं. या ठिकाणी आपल्याला खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारू वायू असणार आहे? लक्षात ठेवा, जो पेट्रोलच्या वाहनातून निघणारा जो धूर असतो तर त्या धुरामध्ये अत्यंत विषारी असणारा एक गॅस असतो. तर तो गॅस कोणता आहे? मित्रांनो, यावरती जो प्रश्न आहे हा आपल्याला 5वीच्या विज्ञानामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जो पेट्रोलच्या वाहनातून निघणारा धूर असतो त्या धुरामध्ये असतो पहा पर्याय क्रमांक 3 कार्बन मोनॉक्साईड. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे द्राविडी प्राणायाम या शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे? पहा, द्राविडी प्राणायाम हा जो शब्द आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर साध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे त्यालाच म्हटलं जातं पहा द्राविडी प्राणायाम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनानिमित्त साजरा करण्यात येतो? मराठी भाषा गौरव दिवस हा जो आहे हा कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनानिमित्त साजरा करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जे कुसुमाग्रज आहेत तर कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? कोणत्या जो हे असणार आहे साहित्यिक त्याचं नाव आहे पहा कुसुमाग्रज, हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. जो हॅलेचा धूमकेतू आहे तर त्याला सूर्याभोवती एक राऊंड म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे किंवा किती वर्ष त्याला वेळ लागतो? तर त्याला लागतात पहा ऑप्शन क्रमांक 3 तर 76 वर्षानंतर, किंवा एक पृथ्वीचा फेरा प्रदक्षिणा करण्यासाठी जो हॅलेचा धूमकेतू आहे त्याला लागतात 76 वर्ष. आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा एक विचारला जातो की किती वर्षामधून, लक्षात ठेवा, किती वर्षातून एक वेळा आपल्याला हेलेचा धूमकेतू दिसून येतो? तर तो असतो पहा 76 वर्षाच्या नंतर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅश या साली भारतीय दुग्ध आणि दुग्ध विकास मंडळाने दूध महापूर योजना हा कार्यक्रम सुरू केलेला होता. या ठिकाणी काय विचारले आपल्याला? वर्ष विचारलेलं आहे. कशाचं वर्ष आहे? भारतीय दुग्ध आणि दुग्ध विकास मंडळाने दूध महापूर योजना हा जो उपक्रम आहे तो सुरू केलेलं वर्ष कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर 1963 हे जे वर्ष आहे 1963. तर या वर्षी आपल्या भारतामध्ये महापूर योजना, दूध महापूर योजना हा जो कार्यक्रम आहे तो सुरू केला होता भारतीय दुग्ध विकास मंडळाने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी पहा बीज माता, आणि यांना जो आहे तो पद्मश्री देखील त्यांना मिळालेला आहे. तर बीज माता या टोपण नावाने कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राहीबाई पोपरे यांना ओळखलं जातं पहा बीज माता या टोपण नावाने. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? या ठिकाणी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. भारतातील आपल्या पहिली बुलेट ट्रेन जी आहे, ही कोणत्या 2 शहरांना जोडणारी असणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांना जोडण्याचं जे काम आहे, हे बुलेट ट्रेन करणार आहे. आणि भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही लक्षात ठेवा, मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरादरम्यान धावणार आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आला आहे आणि 2024 ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, जे इंदू मिल आहे, इंदू मिल लक्षात ठेवा, इंदू मिल. तर या ठिकाणी आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक प्रस्तावित करण्यात आलेलं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंद्र या शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लक्षात ठेवा, इंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे यामध्ये आपल्याला काय विचारले, की हे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन असे आहेत की जे इंद्र या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत आणि एक शब्द हा समानार्थाचा नाही. तर त्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर श्रीपती हे जे आहे, हे इंद्राला उद्देशून बोललं जात नाही. यामध्ये नाकेश आहे, शुक्र आहे आणि अमरेंद्र आहे, हे तीनही जे नाव आहेत हे इंद्राचे नाव आहेत. पण या ठिकाणी श्रीपती हे इंद्राचं नाव नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो? वातावरणाचा दाब म्हणजे जे प्रेशर आहे ते मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे बॅरोमीटर आहे, बॅरोमीटर डिव्हाइस आहे पहा, बॅरोमीटर. तर याचा वापर केला जातो पहा वातावरणीय दाब मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन केलेलं आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2024च्या करंट अफेअर्सवरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन कोणी केलं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2. तर जगदीप धनखड हे जे आहेत हे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. कोण आहेत? उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांनी नवी दिल्ली या ठिकाणी हमारा संविधान हमारा सन्मान या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय आहे, की महाराष्ट्रात सर्वात पहिला साखर कारखाना कोणत्या वर्षी उभारण्यात आला? तर वर्ष आहे 1920. कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2, तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, अहमदनगर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे तो उभारण्यात आला होता. आणि या ठिकाणी अहमदनगरवर अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो मित्रांनो, की अहमदनगरचं जे नाव बदलण्यात आलेलं आहे ते सध्या अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी लगेच विद्यार्थी कमेंट करून सांगतात, की अहमदनगर नाही तर अहिल्यानगर. या ठिकाणी वर्ष पहा मित्रांनो, वर्ष आहे 1920. तर त्यावेळी 1920ला अहमदनगर अशाच पद्धतीचं नाव होतं आणि अहमदनगर हे जे नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात? कोरकू जमातीचे लोक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर अमरावती या हा जो जिल्हा आहे, कोणता? अमरावती जिल्हा. अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत कोरकू जमातीचे लोक हे जे आहेत हे जास्त प्रमाणात आढळून येतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 22 प्रश्न. आपल्याला या 22 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ती PDF मिळवण्यासाठी आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा सत्यशोधक अकॅडमी, त्याला जाऊन जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.